नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. सगळ्यात सुरुवातीला एक दिलासादायक बातमी आहे, ती म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं तिसरी लाट आणि लहान मुलं यांच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याचं बोललं जातं, मात्र याबद्दल अद्याप कोणतीही विशिष्ट तथ्य समोर आलेली नाहीत. पालकांना घाबरण्याचं कारण नाही असंही आरोग्य मंत्रालयाचे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी म्हटलंय. त्यामुळे चिंतेत असणाऱ्या पालकांना काहीसा दिलासा मिळालाय. एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी सुरुवातीलाच, ती म्हणजे तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिकचा धोका असू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. दोनों वेव्स का उसमें बच्चों में ये कम पाया गया है, इसलिए ऐसा नहीं लगता कि बच्चों में आगे जाके पाया जाएगा, आगे सीवियर इन्फेक्शन होगा या ज़्यादा इन्फेक्शन होगा. जिन लोगों ने इस थ्योरी को आगे बढ़ाया है वो उनका ये कहना है क्योंकि बच्चों में अभी तक हुआ नहीं है इन्फेक्शन, वो प्रोटेक्टेड हैं, इसलिए अगले वेव में शायद उनको ज़्यादा इन्फेक्शन हो सकता है प्रोपोर्शनली. लेकिन इसमें कोई अभी तक एविडेंस नहीं है कि बच्चों में सीवियर इन्फेक्शन होगा या उनको ज़्यादा केसेस उसके आगे वाले वेव में पाए जाएंगे. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगायचं काही कारण नाही, मात्र काळजी घेतली पाहिजे. मास्क वापरला पाहिजे, हात वारंवार धुतले पाहिजे. तिकडे बुलढाण्यामध्ये म्युकरमायकोसिसचे 36 रुग्ण आतापर्यंत सापडले, तर 4 जणांचा मृत्यू झालाय. म्युकरमायकोसिसच्या एकूण 17 रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्यही काही ठिकाणी उपचार सुरू आहेत. प्रामुख्यानं जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांसाठी एक स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आलाय आणि या माध्यमातून बुलढाण्यातल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये एक 36 पेशंट रिपोर्टेड असून त्यापैकी 2 पेशंट हे आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात ॲडमिट केलेले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये म्युकरमायकोसिस एक स्पेशल कक्ष आपण तयार केलेला असून त्याला एक स्पेशल टीमसुद्धा नेमलेली आहे. जर कुठल्याही प्रकारचं लक्षण आढळलं तर लगेच रुग्णांनी दवाखान्यात यावं आणि आपला उपचार करून घ्यावा. या आजाराचे प्रमुख लक्षणे जी आहेत ती डोळा लाल होणे, नाकातून काळा पदार्थ बाहेर निघणे किंवा जबड्यावर सूज येणे, दुखणे, दातातून रक्त येणे, पू वाहणे, या गोष्टींकडे आपल्याला सहसा लक्ष द्यायचं आहे. लोकांनी या गोष्टीला घाबरून न जाता आपलं निदान करून घेण्यासाठी मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी सरकारी दवाखान्यामध्ये, जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये त्यांनी येऊन आपली तपासणी करून घ्यावी. आणि यानंतर एक थोडीशी चिंता वाढवणारी बातमी, ती म्हणजे देशामध्ये एकीकडे ब्लॅक फंगसच्या म्हणजे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या आता वाढते आणि त्याच वेळेला येलो फंगस आणि व्हाईट फंगस हे 2 प्रकार समोर आले. व्हाईट फंगस पाठोपाठ आता येलो फंगसचा पहिला रुग्ण सापडला. उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमध्ये हा रुग्ण सापडला. धक्कादायक बाब म्हणजे येलो फंगसचा संसर्ग हा ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसपेक्षाही अधिक धोकादायक असल्याचं बोललं जात आहे. येलो फंगसच्या या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येलो फंगसच्या संसर्गाच्या लक्षणांमध्ये सुस्ती येणं, भूक न लागणं किंवा वजन झपाट्यानं कमी होणं ही प्राथमिक लक्षणं आहेत. म्यूकर का आपको पता ही है कि ये एक फंगस है जो अब ज़्यादा देखा जा रहा है, स्पेशली कोविड के साथ अगर स्टीरॉयड्स और डायबिटीज़ जुड़ा जाए. और ये जो फंगल इन्फेक्शन है ये मेनली जो है साइनसेस में, जिसको हम राइनो ऑर्बिटल म्यूकरमाइकोसिस कहते हैं, राइनो ऑर्बिटल सेरेब्रल म्यूकरमाइकोसिस, जो साइनसेस में, नाक में, साइनसेस में, ऑर्बिट जो आंख के अराउंड बोन है उसमें और ब्रेन के अंदर जा सकता है. तिकडे सातारा जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन आजपासून 6 दिवसांचा निश्चित करण्यात आला आहे. कडक लॉकडाऊन हा 1 जूनपर्यंत जिल्ह्यात लागू असेल आणि या लॉकडाऊनच्या दरम्यान भाजीपाला आणि किराणा दुकानं सुद्धा बंद राहणार आहेत. दूध संकलन केंद्र ही केवळ 2 तासांच्या करता सुरू असतील.
तर पेट्रोल पंपांवर फक्त अत्यावश्यक सेवेतल्या लोकांनाच पेट्रोल मिळेल. वैद्यकीय सेवा मात्र सर्व सुरू राहतील. किरण मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. किरण, मोठा निर्णय घेतला जिल्हा प्रशासनानं. नक्कीच मिलिंद, मोठा निर्णय म्हणावा लागेल, कारण काही महिन्यांपासून सातारा जिल्ह्यामध्ये बाधितांचा आकडा जो आहे तो कुठेतरी वाढत आहे. मृत्यूचा आकडाही वाढत आहे. त्यामुळे मागील काही आठवड्याभरामध्ये जो आहे तो कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. मात्र तरी देखील बाधितांचा आकडा जो आहे तो कुठेतरी कमी होत नाहीये. त्यामुळं जो लॉकडाऊन आहे तो वाढवण्यात आलेला आहे. 25 मे ते 1 जून पर्यंत हा कडक लॉकडाऊन असणार आहे. त्यामध्ये भाजीपाला असेल, फळ असेल किंवा किराणा दुकानं असतील, उपाहारगृह असतील किंवा बार लॉज, पूर्णतः ही सर्व दुकानं जे आहेत ते बंद राहणार आहेत. त्यासोबत दूध संकलन केंद्र आहेत त्याला कुठेतरी सूट देण्यात आलेली आहे. 2 तास जे आहे ती संकलन केंद्र सुरू राहणार आहेत. मात्र पेट्रोल पंप आहेत, अत्यावश्यक सेवा पुरवणारी जी वाहनं आहेत त्यांनाच फक्त पेट्रोल दिलं जाणार आहे. सर्वसामान्य लोकांना आजपासून पेट्रोल जे आहे ते दिलं जाणार नाही. मेडिकल असतील किंवा दवाखाने असतील हे मात्र सुरू राहणार आहेत. त्यासोबत खत, बी बियाणे किंवा जे काय रिपेअरिंग जे आहे ते घरपोच जाऊन केलं जाणार आहे शेतीविषयक. त्यासोबतच जे या नियमांचं पालन जे करणार नाहीत, विनाकारण जे बाहेर पडणार आहे अशा लोकांवरती आता 500 रुपयाचा दंड जो आहे तो वसूल केला जाणार आहे. त्यासोबतच जी दुकानं आहेत ती दुकानं जर चालू राहिलेलं जर निदर्शनात आलं तर मात्र 1000 रुपये याच्यामध्ये दंड जो आहे तो आकारण्यात येणार आहे. एकंदरीत आज सकाळपासून शहरामध्ये अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे. अनेक जे पोलीस आहेत ते तैनात आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यावरती आता कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे. मिलिंद. किरण, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होतीये आणि त्यामुळेच लॉकडाऊन काही ठिकाणी शिथिल करण्याची मागणी केली जाते. पण येत्या 5 ते 6 दिवसात लॉकडाऊनच्या संदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तर रेड झोन जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लावण्याचे संकेत सुद्धा वडेट्टीवार यांनी दिलेत. यात राज्यातील 15 जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे सांगली, कोल्हापूर, रत्नागिरीसह 15 जिल्ह्यात कठोर निर्बंध लावले जातील. पण त्याच वेळेला जिथे रुग्णसंख्या कमी झाली आहे तिथे मात्र काही प्रमाणात सवलत दिली जाऊ शकते. मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरू होणार हा प्रश्न सगळ्यांना पडला. मात्र लोकल सेवा सुरू केल्यानंतर गर्दी होईल आणि त्यामुळे लोकल सेवा तूर्तास बंद राहणार असल्याचं कळतं. महाराष्ट्रातील 14 जिल्हे सध्या रेड झोनमध्ये आहेत आणि तिथे तुम्ही सगळे सरसकट शिथिल करा म्हटलं तर ते शक्य होणार नाही. पण त्यामध्ये नवीन काय आहे, तर आम्ही मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात कंटेनमेंट झोन तयार केले होते. तर असे झोन त्या जिल्ह्यातील एकूण कामही चालेल. पण जे हॉटस्पॉट आहे त्याला मात्र त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे किंवा त्याला ब्रेक करायचं असेल तर ते कंटेनमेंट झोन तयार करून त्याला स्ट्रिक्टली त्या परिसरामध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती नियम कडक करावे लागतील. अनेक लोकांच्या मागण्या होत्या, म्हणजे विविध संघटनांच्या मागण्या होत्या. पण आम्ही निर्णय घेतला की केवळ आरोग्य सेवा व्यतिरिक्त लोकल सुरू ठेवायची नाही. त्याचाच परिणाम फार मोठा झाला. आपण एकाला परमिशन दिली की दुसरा येतो, दुसऱ्याला दिली की तिसरा येतो आणि मग जनरल सुरू केलं की त्या तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की लोकलचे डबे गजगजून भरले असतात आणि तो संसर्ग वाढण्याला काहीच वेळ लागत नाही. म्हणून काही वेळ तरी यावर निर्बंध ठेवावेच लागतील. तिकडे मुंबईमध्ये तिसऱ्या लाटेसाठी पालिकेची तयारी पूर्ण आहे. झपाट्यानं सुरू आहे. काही ठिकाणी मुंबईत 5 नवीन जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहेत आणि या जम्बो सेंटरची क्षमता सुमारे 5500 बेड्सची असेल असं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी म्हटलं आहे. यातील काही बेड ICU आणि काही बेड व्हेंटिलेटरचे असतील. येत्या 1.5 महिन्यात हे सेंटर सुरू होईल. तसंच लहान मुलांसाठी सुद्धा बेड राखीव ठेवण्यात आले असून पालकांची राहण्याची सुद्धा इथे व्यवस्था केली जाईल असंही अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटलंय. तिसऱ्या लाटेमध्ये कदाचित रुग्णसंख्या वाढू शकेल हा अंदाज घेऊन आम्ही 4 ते 5 ठिकाणी आम्ही नवीन जम्बो सेंटरमध्ये सुरुवात करतो आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 2 टप्प्यामध्ये हे काम होईल. पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 5500 बेड्स आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये
एक्सपान्शनची फॅसिलिटी तिथे असेल असं आपण व्यवस्था करतो आहे। या 5,000 बेडमध्ये 5,500 बेडमध्ये 70% बेड हे ऑक्सिजन सप्लाय सिस्टीमशी जोडलेले असतील आणि त्यापैकी 10 ते 15% बेड हे ICU फॅसिलिटी युक्त असतील। तिकडे कोरोना बाधितांची संख्या राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून हळूहळू खालती यायला सुरुवात झाली आहे आणि ही दिलासादायक बाब आहे। पण रुग्णांची संख्या जरी खालती येत असली तरी सुद्धा नियमांचं काटेकोर पालन करणं अजूनही आवश्यक आहे। महाराष्ट्रातल्या कोरोना मृतांच्या आकडेवारीबद्दल मात्र एक धक्कादायक वास्तव समोर आलंय। विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या मृतांचा आकडा वाढलेला दिसतोय। कोरोना रुग्णांच्या वाढत्या मृत्यूदरानं सगळ्यांच्या चिंता वाढलेल्या आहेत। देशात दररोज 4,000हून जास्त रुग्णांचा मृत्यू होतोय। यात महाराष्ट्रातला आकडा जास्त आहे। राज्यामध्ये सर्वाधिक मृतांची संख्या सध्या कोल्हापूर जिल्ह्यात असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोल्हापूरमध्ये 53% मृत्यूसंख्येत वाढ झाली आहे। एका आठवड्यात कोल्हापूर ग्रामीणमध्ये 844 मृत्यू झालेले आहेत। राज्यातल्या एकूण मृत्यूदरात वाढ झाली आहे। राज्याचा मृत्यूदर 1.50% वरून 1.56% गेलेला आहे। त्या खालोखाल बीडमध्ये 24%, सोलापूर 20%, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी 16%, औरंगाबाद 15% इतकी मृतांची संख्या वाढलेली आहे। राज्यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे। कोरोनावर मोठ्या संख्येनं रुग्ण मात करतायत। मात्र असं असलं तरी राज्यातले 14 जिल्हे अजूनही रेड झोनमध्ये आहेत। त्यामध्ये बुलडाणा, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर आणि उस्मानाबाद हे 14 जिल्हे सध्या रेड झोनमध्ये आहेत। राज्यातील काही जिल्ह्यांमधला ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा मोठा आहे। मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर आणि नाशिक तसंच विदर्भातील नागपूर जिल्ह्यात ॲक्टिव्ह कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10,000हून जास्त आहे। कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं वाढतं प्रमाण, त्यातच पुन्हा म्युकरमायकोसिसचा वाढलेला धोका यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय। मृतांचा आकडा कमी करण्याचं आव्हान आरोग्य यंत्रणा कसं पेलणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। साधारणपणे जातं, वरवंटा, खलबत्ता अशा दगडी स्वयंपाकघरातल्या वापराच्या वस्तू आधीच कमी झाल्यात आणि या वस्तू घडवणाऱ्या वडार समाज यामुळे चांगलाच संकटात आलाय। त्यातच लॉकडाऊनमुळे त्यांच्या संकटात आणखीन भर पडली आहे। सरकारकडून कोणतीही योजना नाही, त्यामुळे पोटाची खळगी भरायची कशी असा प्रश्न त्यांना पडलाय। त्यांच्या व्यथा जाणून घेतलेत आमचे प्रतिनिधी गोविंद बागडे यांनी। लॉकडाऊनचा हा काळ अनेकांसाठी अत्यंत कठीण जातो आहे। त्यातही ज्यांच्या हातावर पोट आहे त्यांच्यासाठी तर रोजचा जगण्याचा संघर्ष त्यांना करावा लागतो। माझ्यासोबत हे दगडी वडारी आहेत आणि आपण जर बघितलं तर या काळामध्ये यांच्या ह्या वस्तू ज्या अत्यंत कल्पकतेने तयार केलेल्या असतात आणि अत्यंत मेहनतीचे हे सगळं काम आहे। दगडाला आकार देणं, यातनं देव तयार केला जातो। त्याचबरोबर दगडी पाटी वरवंटे असतील किंवा खलबत्ते असतील, हे पारंपरिक वस्तू ज्या आहेत त्या तयार केल्या जातात। मात्र गिऱ्हाईक उपलब्ध नाही आहे आणि या काळामध्ये अत्यंत वाईट यांच्यावर वेळ आलेली आहे। आजी, काय परिस्थिती आहे? कोणी जेवायला देते? काय परिस्थिती आहे? महिन्याला 15 दिवसाला एकदा दोनदा जेवण देतात। भात काय पोट भरतो का? पोरं बाळाचे एक एक प्लेट देऊन जातात। आमचं धंदा होत नाही तर गिराक नाही, काही नाही, काय धान्य कोणी वाटत नाहीये बाहेर। हा कसं जगायचं? आम्हाला मुसीबत चालले। घरी माणसं मेल्यात बी काय काय आम्ही मग काय करायचं? पोरं कसं जगवायचं? आम्हाला मुसीबत पडले। खरं आहे की कसं जगायचं ही भ्रांत आहे यांना। त्यातही तुम्ही तुमचा रोजचा व्यवसाय मात्र सुरू ठेवलेला आहे। काय तुम्हाला आशा आहे की हे लॉकडाऊन लवकर संपेल आणि विकलं जाईल? काय वाटतं तुम्हाला? लॉकडाऊन उघडलं तर जाईल थोडंफार म्हणून आम्ही आशेने बनवून ठेवतो।
घरी तरी बसून काय करायचं, दिवस जाते का, कुठलं दुसरं काम बी नाही. आम्हाला काय बिगर काम थोडी येते का. आम्ही नुसतं दगडीच फोडून का करणार आहे, चिंता करूनच मरायला लागले. पोरं बाळा आमच्या उपाशी मारायचं काम आहे. किती अवघड काम आहे मग, किती अवघड काम आहे. आमचं कष्टच आहे बाबा, पूर्वीपासून करायचंय ते आम्ही करायला लागलो. इथून पुढे आमचे पोरं करणार नाही. शाळा शिकून घरात येत पोरं, 10वी 12वी 13वी घरीच आहेत, पण कुठंच काम मिळत नाही त्यांना, की आमच्या नोकरी नाही काही नाही आपल्या मुलांना. तर सध्या आपलं शिक्षण आता बंद आहे, 2 वर्ष झालं. इथून पुढे शिकायला पैसे तर नको का आपल्या पोरांना टाकायला. तणाचाही मोठा प्रश्न आहे. काय सांगायचं आहे तुम्हाला सरकारला आणि कशा पद्धतीनं आता यातनं मार्ग निघू शकतो, काय काय आवश्यक आहे तुम्हाला? किती मोठा समाज आहे आपला? भरपूर समाज मोठा आहे, 12 जातीचे आहेत, मस्त पुष्कळ लोक आहेत. आता हे लोक कसे जगणार कसं नाही हे चिंता पडली. आता एक लॉकडाऊन कधी खोलणार कधी नाही याच्यावर अवलंबून आहे. पुढे भानुदास शिवरायचा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. तिकडे निर्बंधांच्यामुळे हातावर पोट असणारे 12 बलुतेदार आर्थिक संकटात सापडलेत. पंढरपूर शहरातील तुळशीच्या माळा करणाऱ्या काशी कापडी आणि मूर्तिकार समाजावर उपासमारीची वेळ आली. 1.5 वर्षात विठ्ठल मंदिर बंद असून यात्रा रद्द झाली, त्यामुळे कुटुंब जगवायचं कसं असा प्रश्न या समाजासमोर आहे. पंढरीच्या या पावन नगरीत हजारो भाविक भक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात, पण गेल्या 1.5 वर्षापासून 5ही वाऱ्या या कोरोनाच्या संकटामुळे बंद असल्यामुळे प्रचंड प्रमाणावर आमच्या कामगारांचं नुकसान होत आहे. वारकरी देवळ बंद असल्यामुळे, वारी बंद असल्यामुळे वारकरी येत नाहीत. त्यामुळं आज पूर्ण मूर्ती व्यावसायिक तसेच कामगार तसेच सर्वांचं आर्थिक प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. 1.5 वर्ष झाले कोरोना महामारीमुळे ना आमचे आर्थिक व्यवहार ठप्प झालेला आहे. आमचे आर्थिक पूर्ण वारीचे जीवन आमचं कुटुंब अवलंबून असतं आणि गेले 1.5 वर्षाला आमच्या उपासमारीची वेळ चालू आहे. आणि आमचे जेव्हा आमचं दुकान लावतो त्यावेळेला आम्हाला आमचं घर चालतं. आमच्याकडे काय शेती नाही काय नाही, आमच्याकडे कोण सर्वेदार नाही, आमचं दुसरं काही व्यवसाय नाही. जेव्हा दुकान लावतो आम्ही तेव्हा आमचं घर चालतं. आता जाऊया जालना जिल्ह्यात. कोरोना रुग्णांसाठी शासनानं ठरवून दिलेल्या निर्णयानुसारच बिल आकारणं सगळ्यांना बंधनकारक करण्यात आलंय, पण सरकारचे नियम पायदळी तुडवून बिल आकारणाऱ्या जालन्यातील काही रुग्णालयांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारलाय. नियमापेक्षा अधिक पैसे उकळणाऱ्या 12 खासगी कोविड रुग्णालयांना पैसे परत देण्याचे आदेश देण्यात आलेत. येत्या 7 दिवसात एकूण 17,52,000 रुपये रुग्णांच्या नातेवाईकांना परत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. कोविड महामारीमुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक अथवा एक पालक हे दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेले आहेत, अशा बालकांची पुनर्वसनाची संपूर्ण जबाबदारी ही जिल्हा प्रशासनाची आहे. त्याकरिता मी आवाहन करतो की 1098 ही जी आपली चाइल्ड हेल्पलाईन आहे, या हेल्पलाईनवर अशा बालकांच्या बाबतीत माहिती तुम्ही प्रशासनाला कळवावी, जेणेकरून त्या बालकांचं कायदेशीर आणि योग्य पुनर्वसन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून होऊ शकेल. ह्यासोबतच मी हे पण आवाहन करतो की कृपया कुठल्याही अशा संस्था किंवा व्यक्तींच्या भूलथापांना बळी न पडता योग्य ती माहिती केवळ 1098 ह्याच चाइल्ड हेल्पलाईनवर द्यावी ही विनंती. इकडे मुंबईमध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एक अपघात झाला आणि डंपर उलटला. या भीषण अपघातामध्ये डिवायडरला या डंपरनं अतिशय जोरदार धडक दिली. सकाळी 6:30च्या सुमारास हा अपघात झाला. या भीषण अपघातात डंपरचं मोठं नुकसान झालं. सुदैवानं यात जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर आम्हाला फॉलो करा. आणि घराबाहेर पडताना मास्क बांधा, हात वारंवार स्वच्छ धुवा, हात बाहेर कुठे गेल्यानंतर चेहऱ्याला लागू देऊ नका आणि मास्क काढताना असा समोरून काढू नका,
तर असा नीट ते इलॅस्टिक किंवा दोरी धरून मास्क काढा.